नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पठाणकोट हल्ला प्रकरणी जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझर आणि त्याचा भाऊ अब्दुल रौफच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाबरोबर झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवादी ठार. नलिकेच्या माध्यमातून सिंचन वितरण प्रणालीच्या धोरण मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राष्ट्रीय महिला धोरणाचा मसुदा जाहीर. सन 2001 नंतर पहिल्यांदाच महिला धोरणात सुधारणा. काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयानं फेटाळला. 23 मेच्या आत पोलिसांना शरण जाण्याचे आदेश. यंदाच्या मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग सन्मानित. आणि राज्यात 21 मेपर्यंत उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त. आता सविस्तर वृत्त. पठाणकोट दहशतवादी हल्ला प्रकरणी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझर आणि त्याचा भाऊ अब्दुल रौफ याच्या विरोधात इंटरपोलनं आज रेड कॉर्नर नोटीस बजावली. या हल्ल्याशी संबंधित कासिफ आणि शाहिद या दोघांविरोधात रेड कॉर्नर नोटीस लागू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जानेवारी महिन्यात पंजाबमधल्या पठाणकोट इथल्या हवाई दलाच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यावेळी 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आलं होतं. जम्मू काश्मीरमध्ये आज वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले. बारामुल्ला इथं सुरक्षा दलाबरोबर चकमक सुरू असताना हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बिलाल दरीत पडला आणि गंभीर जखमी झाला, मात्र नंतर त्याचा मृत्यू झाला. सुरक्षा दल आणि पोलिसांच्या संयुक्त दलानं पूंछ जिल्ह्यात राबवलेल्या मोहिमेत 2 दहशतवाद्यांना पकडण्यात यश आलं आहे. पूंछ पोलिसांना या ठिकाणी दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानुसार सुरक्षा दलाच्या विशेष पथकानं चंपानेर जंगलात ही कारवाई केली. शोपिया इथंही दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलं असून या ठिकाणी आणखी दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. कुपवाडा इथं सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात अजूनही सुरू असलेल्या चकमकीत 1 दहशतवादी ठार झाला. नलिकेच्या माध्यमातून सिंचन वितरण प्रणालीच्या धोरण मसुद्याला आज राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या धोरणाअंतर्गत धरणातील पाण्याचा पुरवठा शेतकऱ्यांना जलवाहिन्यांद्वारे करण्यात येणार आहे. यामुळे पाणी गळती, पाणी चोरी, त्याचप्रमाणे बाष्पीभवन तसंच झिरपून होणारी पाण्याची नासाडी टाळता येणार आहे. सिंचनासाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा उत्तम प्रकारे वापर करून जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणणं गरजेचं आहे. यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियमात सुधारणा करण्याकरता अध्यादेश काढण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. पाण्याचं समन्यायी वाटप, वापराचं प्रयोजन आणि पाण्याची दरनिश्चिती यासाठी या प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या अधिनियमातल्या सुधारणांनुसार प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि 4 अन्य सदस्य असतील. जिल्हा जात पडताळणी समित्यांच्या अध्यक्षांची रिक्त पदं भरण्यासह समितीसाठी नवीन 115 पदांच्या निर्मितीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. जात पडताळणी समित्यांच्या अध्यक्षांची पदं अतिरिक्त जिल्हाधिकारी तसंच सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखालील अतिरिक्त आयुक्त किंवा मंत्रालयीन विभागाच्या सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांमधून भरण्यात येणार आहेत. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी आज राष्ट्रीय महिला धोरणाचा मसुदा जाहीर केला. सन 2001 नंतर पहिल्यांदाच महिला धोरणामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. सर्व क्षेत्रात महिलांची प्रगती व्हावी तसंच महिलांचा सर्वांगीण विकास आणि त्यांचं सक्षमीकरण करताना स्त्री पुरुष भेदभाव नष्ट करण्याचा नवीन विचार महिला धोरण निश्चित करताना केला आहे, असं त्यांनी मसुदा जाहीर करताना स्पष्ट केलं. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढून त्यांच्या आर्थिक सशक्तीकरणाचा प्रमुख उद्देश या धोरणामागे असल्याचंही त्या म्हणाल्या. काँग्रेस कार्यकर्ते संदीप सावंत यांना मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं आज फेटाळला. 23 मेच्या आत पोलिसांना शरण जाण्याचे आदेशही न्यायालयानं आज निलेश राणे यांना दिले. त्यामुळे राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या महिन्यात निलेश राणे यांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप करत काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. विधान परिषदेच्या ठाण्यातील जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे विरुद्ध शिवसेनेचे रवींद्र फाटक अशी लढत होणार असं आता निश्चित झालं आहे. युतीच्या नेत्यांसोबत रवींद्र फाटक यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली। या निवडणुकीत शिवसेनेचा विजय निश्चित असल्याचं मत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं। मुंबई महापालिका निवडणूक भाजपा, शिवसेना आणि रिपाई युती एकत्रित लढेल अशी खात्री असल्याचं रिपब्लिकन पक्षाचे खासदार रामदास आठवले यांनी म्हटलं आहे। आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते। युती झालीच नाही तर भाजपासोबत जाण्याचा आपला कल असेल, परंतु त्यांनीही सन्मानपूर्वक जागा दिल्या नाहीत तर कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असंही आठवले म्हणाले। डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीचं औचित्य साधून रिपाईला मुंबईचं महापौरपद आणि स्थायी समितीचं अध्यक्षपद मिळावं अशी अपेक्षा खासदार आठवले यांनी व्यक्त केली। मुंबईच्या बाहेर प्रभाग समितीची रचना लहान पक्षांवर अन्याय करणारी आहे, त्याच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा विचार रिपब्लिकन पक्ष करीत असल्याचंही आठवले यांनी यावेळी पत्रकारांना सांगितलं। रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण आणि गुहागर या 5 तालुक्यातील रस्ते विकसित करण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयानं 38 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी आज दिली। अनंत गीते रायगड लोकसभा मतदारसंघाच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर आले असून आज त्यांनी रत्नागिरीला भेट दिली। खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये लवकरच कागद कारखाना सुरू होणार असून त्याच्या परवानगीचं काम अंतिम टप्प्यात आहे। कोकणात सागरी किनाऱ्यावर पर्यटन वाढीसाठी केंद्राकडून सर्वतोपरी मदत दिली जाईल, असंही गीते यांनी यावेळी सांगितलं। केंद्राकडे 670 कोटींचा पर्यटन आराखडा सादर केला असून त्यासाठी निधी देण्यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचं गीते यांनी यावेळी सांगितलं। नीट अर्थात राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेमार्फतच वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिले जावेत, असं सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर येत्या 24 जुलैला होणाऱ्या नीट परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देणं भाग पडलं आहे। सदर प्रवेश सीईटी मार्फतच व्हावेत, यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत। मात्र सीईटीच्या अभ्यासक्रमानुसार तयारी केलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना नीटचा अभ्यासक्रम हाताळताना अनेक समस्यांना सामोरं जावं लागणार आहे। नेमक्या या समस्या कोणत्या, त्यांना सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी कशी तयारी करावी आणि अत्यल्प कालावधीत संपूर्ण तयारी करण्यासाठी वेळेचं नियोजन कसं करावं, याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक मच्छिंद्र चाटे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। नमस्कार। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता वैद्यकीय प्रवेश नीट मार्फतच दिले जाणार आहेत। साहजिकच विद्यार्थ्यांना असं वाटतं की आता अभ्यास कसा होणार, तर सीईटी आणि नीट या परीक्षांचं स्वरूप आणि त्याची व्याप्ती याबाबत सांगा। नीटची परीक्षा ही 180 प्रश्न असतात आणि 720 गुणांची असते। प्रत्येक प्रश्नाला 4 गुण असतात। महाराष्ट्राची सीईटी परीक्षा ही 200 गुणांची होती, 200 प्रश्न असतात। त्यामुळे प्रश्न तेच आहेत आणि हे प्रश्न ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे असतात। प्रत्येक प्रश्नाला पर्याय दिलेले असतात, आपण योग्य पर्याय निवडायचा असतो। पण महाराष्ट्राच्या सीईटी परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसतं, त्यामुळे तुमचं उत्तर चुकलं तर मार्क कमी होत नाहीत। पण नीटच्या परीक्षेमध्ये तुमचं उत्तर चुकलं तर मार्क कमी होणार। त्यामुळे खात्री असेल तरच नीटच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं। हा दोघांमध्ये मूलतः फरक आहे। आणि सिलेबस, नीटचा सिलेबस हा 11वी 12वीचा पूर्ण सिलेबस असतो आणि महाराष्ट्राच्या सीईटीचा सिलेबस हा फक्त 12वीचा सिलेबस असतो। तर नीटसाठी विद्यार्थ्यांना पूर्ण अभ्यास करावा लागेल 11वी 12वीचा, आणि सीईटीसाठी मुलांनी फक्त 12वीचा अभ्यास केलेला असतो। हा साधारणतः फरक आहे ह्या दोन्ही परीक्षांमध्ये। पण सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं की नीटचा जो अभ्यासक्रम आहे म्हणजे 11वी 12वी दोन्ही परीक्षा घेणार आहे, ठीक आहे, पण अभ्यासक्रमच खूप फरक आहे दोन्हीमध्ये असं म्हटलं जातं। हा फरक फार कमी झालेला आहे। तफावत जी होती ही पूर्वी फार मोठी तफावत होती। उदाहरण सांगायचं झालं तर झूलॉजीमध्ये आपण महाराष्ट्रात रॅट, फ्रॉग, अर्थवॉर्म, कॉकरोच या प्राण्यांचा अभ्यास करत होतो आणि सीबीएसई मध्ये ह्युमन अॅनाटॉमी शिकवली जात होती। आता झूलॉजीमध्ये पूर्ण राज्यामध्ये सुद्धा आणि सीबीएसई मध्ये सुद्धा ह्युमन अॅनाटॉमी शिकवली जाते। फक्त थोडंसं काही मुद्दे कमी जास्त आहेत, पण ह्युमन अॅनाटॉमी शिकवली जाते। त्याच्यामुळे खूप मोठा फरक आहे असं म्हणणं बरोबर नाही। पण काही सिस्टीम 11वीत होत्या, काही सिस्टीम 12वीत होत्या। त्याच्यामुळे नीटच्या अभ्यासक्रमात कुठल्याही सिस्टीमवर प्रश्न येऊ शकतो। तर उदाहरणार्थ आपल्याकडे समजा स्केलेटन सिस्टीम म्हणजे बोन्सचा अभ्यास 11वीत असेल आणि तर सीईटी मध्ये नीटच्या परीक्षेमध्ये 11वीच्या अभ्यासक्रमावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर असा फार मोठी तफावत नाही,
तफावत एक 2-5% तफावत आहे सिलेबसमध्ये. फार म्हणजे अभ्यासक्रमात फारसा फरक नाही. फक्त मुलांना 11वीचा अभ्यास जास्त करावा लागेल. पण मग हा अभ्यास 2 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होऊ शकेल असं वाटतं? स्पीड घ्यायला पाहिजे. एकतर मुलांचा 12वीचा अभ्यासक्रम झालेलाच आहे, कारण नुकतीच त्यांनी 12वीची परीक्षा दिलेली आहे, नुकतीच मेडिकल सीईटीची परीक्षा दिलेली आहे. 12वीचा अभ्यासक्रमाचं त्यांना रिव्हिजन करावी लागेल. 11वीचा अभ्यासक्रम जास्त वेळ द्यावा लागेल. आणि खास करून फिजिक्सचा थोडासा पेपर टफ असतो. केमिस्ट्री आणि बॉटनी झुऑलॉजी म्हणजे बायोलॉजीचे पेपर, म्हणजे जी 180 प्रश्न आहेत, तर 45 फिजिक्सचे आहेत, 45 केमिस्ट्रीचे आहेत आणि बायोलॉजीचे 90 आहेत. तर फिजिक्सचा थोडासा त्रासदायक असतो. आणि केमिस्ट्री आणि बॉटनी झुऑलॉजीचे प्रश्न हे माहितीवरच असतात. प्रश्नाची उत्तरं मुलांना माहिती असतात, त्यातूनच अचूक उत्तर निवडायचं असतं. मॅथमॅटिक्सचा पार्ट येत असल्यामुळं फिजिक्सचा पेपर थोडासा अवघड असतो. पण मग याने वेळेचं नियोजन कसं करावं? वेळेचं नियोजन मी असं सांगेन की केमिस्ट्री आणि बायोलॉजीच्या अभ्यासाला जास्त वेळ द्या, कारण तुम्ही तुमची माहिती व्यवस्थित अपडेट करून घ्या. जे 11वीचं राहिलेलं आहे ते पूर्ण करून घ्या. आणि फिजिक्सला जेवढा वेळ मिळेल, देता येईल तेवढा वेळ द्या, कारण फिजिक्सच्या प्रश्नावर मॅथमॅटिक्स असल्यामुळं तुम्हाला त्या पद्धतीनं फिजिक्सच्या प्रश्नाची तयारी करायची आहे. मराठी विद्यार्थ्यांना म्हणजे मराठी भाषिक असणाऱ्यांना ह्याचं काही आव्हान आहे? काय होतं सांगतो की 12वी विज्ञान महाराष्ट्रात सुद्धा काही महाविद्यालयातून मराठी शिकवली जाते, मराठीतून शिकवलं जातं हे अनेकांना माहिती नाही. इतकी या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. आणि उर्दूमधून सुद्धा फार कमी विद्यार्थी आहेत. म्हणजे उदाहरणार्थ समजा जे काही 12वी विज्ञान परीक्षेला मुलं बसतात महाराष्ट्रातून, त्यातली 4-1 लाख मुलं ही मराठी इंग्लिश मीडियम मधली असतात आणि हार्डली 1000-1500 मुलं ही मराठी आणि उर्दू मधली असतात. आणि त्यातल्या मेडिकलला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फार कमी असते आणि त्यांनाही इंग्लिश टर्मिनॉलॉजी माहिती असतेच थोडीफार. आणि प्रश्नाची उत्तरं लिहायची नाहीत. म्हणजे पूर्वी प्रश्न कसा यायचा की डिस्क्राईब द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट, तर आता तुम्हाला सगळं इंग्रजीत लिहावं लागणार आहे. आता तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे की म्हणजे हार्ट किती ह्याचं चेंबर्सचं, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत. त्याच्यामुळे तिथली उत्तरं तिथं आहेत. आणि काय मला असा फार मोठा मुद्दा वाटत नाही. आणि ज्यांना डॉक्टर व्हायचंय ती मुलं इंग्लिश मिडियमलाच बहुतेक आलेली असतात. पण आता ही जी सीईटी आणि नेट, तर ह्यानी काय फरक पडेल? समजा मी नीट परीक्षा मुलांनी दिली तर त्यांच्या प्रवेशामध्ये काही फरक पडू शकतो? मी एक मुद्दाम महत्वाचा फरक सांगतो. परीक्षा कुठलीही असो, स्पर्धक तेच आहेत. म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये मेडिकलच्या जागा ह्या 3 टप्प्यामध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. एक महाराष्ट्रात जेवढे मेडिकल कॉलेजेस आहेत त्यातल्या 15% जागा ह्या राष्ट्रीय पातळीवरून भरल्या जाणार आहेत आणि 85% जागा महाराष्ट्रातल्या मुलांसाठी आहेत. त्यात 3 हिस्से केलेले आहेत. मराठवाड्यातल्या जागा 85% जागा मराठवाड्यातल्याच मुलांना दिल्या जाव्यात, त्यातल्या 70% आणि 30% महाराष्ट्रातल्या दिल्या जाव्यात. तसंच विदर्भासाठी आणि तसंच उर्वरित महाराष्ट्रासाठी. त्यामुळं परीक्षा सीईटी कडून झाली काय, मुलं निवडली गेली काय, किंवा नीट मधून निवडली गेली काय, मराठवाड्यातल्या त्याच मुलांमधून मुलं निवडली जाणार आहेत. त्याच्यामुळे परीक्षा बदलली तरी स्पर्धक बदललेले नाहीत, स्पर्धक तेच आहेत. आणि त्यामुळे त्यांच्यातूनच मुलं निवडली जाणार आहेत. अगदी अपवादाने फार म्हणजे, कारण सीबीएसई आपल्याकडे 11वी-12वीसाठी प्रसिद्ध नाही. 11वी-12वीतली जवळजवळ 90% मुलं सीबीएसई मधून 10वी केलेली 90% मुलं महाराष्ट्र स्टेट बोर्डात येतात. त्यामुळे 11वी-12वीचे त्यांनी तो अभ्यास केलेला आहे जो इथल्या मुलांनी केलेला आहे. असा काय फार फरक पडत नाही. आणि त्यामुळं मुलांनी जास्त घाबरून जाण्याची गरज नाही, उलट अभ्यास करण्याची गरज आहे. की जे 2 महिने, अर्थात मी सीईटीचं समर्थन करत नाही किंवा नीटचं स्वागत करत नाही. जी परिस्थिती आहे ती मी मुलांसाठी सांगतोय की जीवनामध्ये अनेक वेळा आपल्या मनाविरुद्ध घटना घडतात, त्या आपण स्वीकारल्या पाहिजेत. आणि 2 महिन्यानंतर तुमचं जर स्वप्न आहे मला डॉक्टर व्हायचं, तर या 2 महिन्यातला 1-1 मिनिट तुम्ही अभ्यासासाठी वापरा. आणि खास करून महाराष्ट्रातली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी तर मी अत्यंत कळकळीनं सांगेन की तुम्ही 11वीचा अभ्यासक्रम फार कॅज्युअली घेतलेला आहे. त्याच्यामुळे आता 2 महिन्यामध्ये 11वीचा अभ्यासक्रम तुम्हाला
जास्त सविस्तर व्यवस्थित वाचून घ्यावं लागेल. कदाचित फिजिक्सला अडचण होईल, पण केमिस्ट्री, बॉटनी, झुऑलॉजी तर व्यवस्थित वाचून घ्या. म्हणजे बायोलॉजी आणि केमिस्ट्रीवर तर जास्त भर द्या, व्यवस्थित वाचून घ्या. आणि हे सहन केलं पाहिजे, कारण अर्थात होऊ नये असं माझं मत आहे की जर केंद्र सरकारने अध्यादेश काढला तर नीटची परीक्षा यावर्षीसाठी रद्द होऊ शकते. आणि तसं व्हावं अशी माझी फार इच्छा आहे मुलांसाठी. पण मुलांना परीक्षा द्यावी लागलीच तर मी मुलांना सांगेन की तुमच्यातूनच मुलं निवडली जाणार आहेत, हे गोष्ट लक्षात घ्या. आणि त्या स्पर्धेसाठी आपण पुढे असावं इतरांपेक्षा, म्हणून प्रयत्न करा. पुन्हा एक फरक सांगतो की सीईटीच्या परीक्षेमध्ये कट ऑफ फार वर जातो, म्हणजे आणि नीटच्या परीक्षेमध्ये कट ऑफ फार खाली येतो. त्याच्यामुळे प्रश्नांची उत्तरं चुकली तर ती सगळ्याच मुलांची चुकणार आहेत. तुमच्यासाठी वेगळे प्रश्न, त्यांच्यासाठी वेगळे प्रश्न आहेत, असं नाही होणार आहे. त्यामुळं तुम्ही या गोष्टीची जाणीव ठेवा की म्हणजे मेडिकलला समजा पहिला मुलगा असेल सीईटीचा तर तो 200 पैकी 200 मार्कावालाच असतो शक्यतो. पण नीटच्या परीक्षेमध्ये 720 पैकी 720 इम्पॉसिबल, जवळजवळ इम्पॉसिबल. कधीतरी अपवादात्मक आला असेल तर माहिती नाही, परंतु मराठवाड्यातली लिस्ट असेल तर मराठवाड्यातला टॉपर नीटचा असला तर तो 300-350 मार्कावाचाच असेल. त्याच्यामुळे मार्क सगळ्यांचेच कमी होणार आहेत आणि कट ऑफ त्याच पद्धतीने होणार आहे. यावर्षी बघा युपीएससी मध्ये जी पहिली आलेली मुलगी आहे ती 52% होती, पण ती देशात पहिली आहे. त्यामुळे तुम्हाला मार्क कमी पडले, कमी प्रश्नांची उत्तरं आली म्हणून घाबरून जाऊ नका. नीटची परीक्षा देताना फक्त या गोष्टीचा विचार ठेवा की उत्तर चुकणं आपल्याला खात्री नसेल तर उत्तर देऊ नका, नाहीतर मार्क कमी होतील. आणखीन काय मार्गदर्शन कराल पेपर लिहिताना? मी त्यांना एक हे करेन की नीटची परीक्षा देताना सुद्धा फिजिक्सचा पेपर सगळ्यात शेवटी सोडवा. अगोदर केमिस्ट्रीला आणि बायोलॉजीला महत्व द्या, कारण त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहिती असणार आहेत. दुसरी गोष्ट, पेपर फार मोठा असतो, दिलेल्या वेळेमध्ये संपूर्ण पेपर सुद्धा वाचून होत नाही. त्याच्यामुळं लगेच केमिस्ट्री सोडवायला घ्या, केमिस्ट्री सोडवणं झालं बायोलॉजी सोडवा, आणि बायोलॉजी सोडून झाल्यानंतर फिजिक्स जेवढं जमेल तेवढं करा. कारण फिजिक्समध्येच तुम्ही अडकून बसलात आणि फिजिक्समध्येच वेळ निघून गेला तर केमिस्ट्री बायोलॉजी बरंचसं तसंच राहून जाईल. तर हे 2 ऑप्शन मी मुलांना आवर्जून सांगेन. आणि वाचन करा. अजून 2 महिने हा फार मोठा काळ आहे, परीक्षा होणारच असेल तर तयारी करून परीक्षेला जा. आणि 11वीवर लक्ष द्या. 11वीचं जे हे झालेलं आहे, आता जे नवीन बॅचेस होतील ती मुलं 11वी सिरियसली घेतील, पण आता जी 12वीची परीक्षा दिलेली मुलं आहेत त्याने 11वी सिरियसली घेतली नव्हती असं माझं ऑब्झर्वेशन आहे. त्यामुळे जोरदार अभ्यास करा, अभ्यास घाबरू नका, अभ्यास करा. आणि संधी जी मुलं हुशार आहेत तीच मुलं, म्हणजे वर्गात 100 मुलं असतील आणि 5 निवडायचे तर शक्यतो परीक्षेचं स्वरूप कोणतंही असो तीच 5 मुलं निवडली जाण्याची शक्यता असते. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आता राष्ट्रीय पातळीवरची परीक्षा आहे म्हणून मराठवाड्यातल्या जागांसाठी दिल्लीचा किंवा वेस्ट बेंगॉल मधला मुलगा तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये नाहीये. तुमची कॉम्पिटिशन तिथल्याच मुलांमध्ये, विदर्भातली कॉम्पिटिशन तिथल्याच मुलांमध्ये आणि उर्वरित महाराष्ट्रातली कॉम्पिटिशन तिथल्याच मुलांमध्ये. त्यामुळे या 2 महिन्यात भरपूर अभ्यास करा हे महत्वाचं आहे. आणि मला वाटतं पालकांनीही या गोष्टीची काळजी घेणं किंवा हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आज या निमित्तानं माहिती देण्यासाठी आपण इथे आलात. नक्कीच मुलांचं धैर्य थोडं वाढलं असेल. आपल्याला अनेक धन्यवाद. नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 15वा दीक्षांत समारंभ आज विद्यापीठाच्या प्रांगणात झाला. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष गुणवत्ता प्राप्त 73 स्नातकांना सुवर्ण पदक आणि रोख पारितोषिकांसह पदवी प्रदान करण्यात आली. विविध शाखांच्या 7168 विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसकर, डॉ. कालिदास चव्हाण आदी उपस्थित होते. कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ आणि औरंगाबादच्या आयजीटीआर संस्थेच्या दरम्यान आज एक सामंजस्य करार करण्यात आला. औरंगाबादच्या आयजीटीआर म्हणजेच इंडो जर्मन टूल रूम यांच्या सहकार्यानं शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 3ही जिल्ह्यांमधील औद्योगिक वसाहतींना योग्य कुशल मनुष्यबळ पुरवण्यासंबंधी हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला आयजीटीआरचे व्यवस्थापकीय संचालक हेमंत कापसे, कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी आवश्यक शिक्षण विद्यापीठामध्ये देण्यात येणार आहे असं यावेळी सांगण्यात आलं.
आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन आणि रामन विद्या केंद्राच्या रजत जयंती वर्षानिमित्त नागपुरात पुरातन वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन पुरातत्व खात्याच्या महासंचालकांच्या उपस्थितीत करण्यात आलं. 3 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामुळे नागपूरच्या जुन्या वस्तूंच्या संचयाचा छंद जोपासणाऱ्या लोकांना आपल्या जवळचा दुर्मिळ खजिना जनतेसमोर आणण्याची संधी मिळाली आहे. या प्रदर्शनात जुन्या आकपेट्या, नाणी, वर्तमानपत्र, शोभेच्या वस्तू, लाकडावर नक्षीकाम केलेल्या वस्तू, भांडी, स्टॅम्प पेपर, जुनी पत्र अशा वस्तूंचा समावेश आहे. दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांना द व्हेजिटेरियन या कादंबरीसाठी 2016 वर्षासाठीचा मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. लंडनमध्ये व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात झालेल्या समारंभात त्यांना गौरवण्यात आलं. द व्हेजिटेरियन या कादंबरीत शाकाहारी होण्याचा निर्णय घेतलेल्या स्त्रीचं चित्रण आहे. या निर्णयामुळे तिचे कुटुंबीय नाराज होतात. या कलहाला कंटाळलेली ही महिला झाड होण्याचं स्वप्न बघते असं या कादंबरीत रंगवण्यात आलं आहे. हान कांग यांच्या रूपानं पहिल्यांदाच दक्षिण कोरियाच्या नागरिकाला हा पुरस्कार मिळाला आहे. उबेर कप बॅडमिंटन स्पर्धेत भारतानं जर्मनीवर 5-0 अशा फरकानं मात केली. महिला एकेरी गटातल्या सामन्यात भारताच्या सायना नेहवालनं फेबियाना डिप्रेसचा 21-15, 21-10 अशा गेममध्ये पराभव करत भारतीय संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सामन्यात पीव्ही सिंधूनं लुसी हेल्डर्सला पराभूत केलं. एकेरीत ऋत्विका शिवानी तसंच पीव्ही सिंधू आणि सिकी रेड्डी यांच्या जोडीनं विजय मिळवत भारताला 5-0 अशी आघाडी मिळवून दिली. भारतानं महिला दुहेरीचा सामनाही खिशात टाकला. राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवर असलेला अतिरिक्त राज्य विशेष अधिभार रद्द केल्यामुळे राज्यात पेट्रोल ₹1.12 तर डिझेल 91 पैसे स्वस्त झाल्याची माहिती राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे. हवामान. राज्यात 17 ते 21 मे दरम्यान मोठी उष्णतेची लाट येईल अशी शक्यता भारतीय हवामान विभागानं व्यक्त केली आहे. उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय उपाययोजना कराव्यात यासंदर्भात मदत आणि पुनर्वसन विभागानं मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. उष्णतेच्या लाटेसंदर्भातल्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातल्या माहितीचा वापर नागरिकांनी करावा. दुपारी 12 ते 3 या काळात उन्हात जाण्याचं टाळावं. गडद, घट्ट आणि जाड कपडे घालणं टाळावं यासारख्या सूचना या विभागानं केल्या आहेत. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार नैऋत्य मोसमी पाऊस काहीसा उशिरानं येण्याची शक्यता आहे. राज्यात आज सर्वात जास्त तापमानाची नोंद अकोला इथं 46°C इतकी झाली. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34, किमान 27. नागपूर 46 आणि 28. पुणे 41 आणि 25. औरंगाबाद 42 आणि 30. नाशिक 40 आणि 21. कोल्हापूर 41 आणि 25. रत्नागिरी 35 आणि 27. सोलापूर 43 आणि 29. अमरावती 44 आणि 28. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पठाणकोट हल्ला प्रकरणी जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर आणि त्याचा भाऊ अब्दुल रौफच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाबरोबर झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवादी ठार. नलिकेच्या माध्यमातून सिंचन वितरण प्रणालीच्या धोरण मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राष्ट्रीय महिला धोरणाचा मसुदा जाहीर. सन 2001 नंतर पहिल्यांदाच महिला धोरणात सुधारणा. काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयानं फेटाळला. 23 मेच्या आत पोलिसांना शरण जाण्याचे आदेश. यंदाच्या मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग सन्मानित.
आणि राज्यात 21 मे पर्यंत उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.